येस मॅडम, वेलकम टू एस स्टुडिओ. थँक्यू. तुम्ही राहता कुठे? मी डोंबिवलीमध्ये राहते, पण मी तुमचा व्हिडिओ बघितला होता जर्मनीमध्ये, जेव्हा मी जर्मनीला होती. सो मी त्यापासूनच तुम्हाला फॉलो करते आणि आय वॉन्टेड टू डू इट फ्रॉम युअर ओनली. ओके ओके. या तर मग आज तुम्हाला काय करायचं आहे नक्की? आज मला हेअर कलर करायचा आहे आणि हेअर कट करायचा आहे. तुमच्या हेअरला ट्रीटमेंट झालेली आहे, जसं मी मला बोललो तुमच्या 1 वर्षापूर्वी ट्रीटमेंट झालेली आहे. येस. त्यामुळे ट्रीटमेंटवाले हेअर खालीत आणि प्लस त्याला कोटिंग पण आहे हलकीशी. आणि तुमच्या रूटला ग्रे हेअरचा पोर्शन आहे, तर त्याला सूट होईल असंच करतो मी काहीतरी. आणि ते डिसेंट पण वाढायला पाहिजे, बिकॉज नुसतं करून अर्थ नाही. कारण एक तुमच्या स्किन टोनला मॅच होणारं प्लस ग्रे हेअर कव्हरेज करणारा आणि टोटली एक तुम्हाला लुक एनहान्स करणारा आपण शेड क्रिएट करूया. ओके. तर तसं मी तुम्हाला अप्लाय करतो शेड आता. येस, थँक्यू. ठीक आहे. बेसिकली त्यांच्या हेअरचं टेक्स्चर जे आहे ते स्मूथनिंग केलेलं आहे आणि एंडला आहे ना कोटिंग आहे. त्यांनी जर्मन बेस्ड एक प्रोडक्ट यूज केलेलं, त्याच्यामुळे हलकीशी कोटिंग आलेली आहे. आणि रूटपासून मिडपर्यंत ग्रे हेअर आहे, तर त्या कवर करण्यासाठी आपण कुठले मिक्सिंग नाही, सिम्पल टेक्निक नवाब रिबॉर्डिंग ते होतं सारखं. कराची से अंदरून मुल्क. अरे क्या कर रहा है, रोक लेना यार. तर झालं काय माहिती आहे का, आता असे शेड आहेत आणि जास्त कॉम्प्लिकेटेड नाही करायचं. नॉर्मल लेवलला सिम्पल ॲब्सोल्यूटची सिरीज घेतलेली, ॲब्सोल्यूट प्रोडक्ट यूज करतोय शॉर्ट्सकॉपचं. सिम्पल 6-60 आपण डायरेक्टली हेअरवर अप्लाय करतोय आणि त्याला हलकासा टोनिंगसाठी 7-60 यूज करतोय मी, जेणेकरून ग्रे कव्हरेज होईल. आणि नंतर मग आपल्याला लास्टला थोडं हाय पॉवरला एंडला लावायला लागेल, तो मे बी यूज करेल मी 7-60 किंवा दुसरी कुठली शेड.